संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेऊन मातोश्रीवर रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात संजय राऊत मातोश्रीवर आता दाखल होणार आहेत। वचननामा जाहीर होण्यापूर्वी होणारी ही भेट महत्त्वाची मानली जाते। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता मातोश्रीसाठी रवाना झाल्याची माहिती। थोड्याच वेळात आता संजय राऊत हे मातोश्रीवर दाखल होणार आहे। 1 वाजता ही मुलाखत पत्रकार परिषद होणार आहे। मात्र त्याआधी संजय राऊत या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मातोश्रीवर दाखल होणार आहेत। वचननामा जाहीर होण्यापूर्वी ही भेट महत्त्वाची मानली जाते। वचननामा जाहीर होण्यापूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर थोड्याच वेळात दाखल होतील। ही भेट अगदी महत्त्वाची मानली जाते। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। आकांक्षा, आपण पाहतोय राज ठाकरे आधी संजय राऊत आधी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर आता मातोश्रीवर थोड्याच वेळात दाखल होतील। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। थोड्याच वेळात आता या ठिकाणी वचननामा प्रसिद्ध होणार आहे। वचननामा जाहीर होण्यापूर्वी ही भेट अगदी महत्त्वाची मानली जाते। नक्कीच पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अनेक वर्षांनंतर राजकारणामध्ये एकत्र निवडणूक हे लढवणार आहेत आणि त्याचा जो जाहीरनामा आहे हाच प्रसिद्ध केला जाणार आहे। सविस्तर या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। नुकतंच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतलेली आहे। यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ते आता थोड्याच वेळात मातोश्रीकडे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा करत आहे आणि दोघांशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर 12:30 ते 1च्या दरम्यान कुठेतरी ही पत्रकार परिषद सविस्तर भवनामध्ये होणार आहे, शिवसेना भवनामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये तो जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। त्यासोबत जे पुढील मेळावा असणारे, सभा असणारे, त्या अनुषंगाने देखील या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर सांगण्यात येणार असल्याचं आपल्याला कळत आहे। त्यामुळे कुठेतरी अत्यंत महत्त्वाचा असा आजचा दिवस आणि ठाकरे बंधू काय जाहीरनाम्यामध्ये म्हणतात हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।